विक्रमी 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अजित पवारांचा उद्या वाढदिवस आहे। या वाढदिवसांच्या निमित्ताने अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी एक खास केक बनवलाय। मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा खास मजकूर कार्यकर्त्यांनी केकवर लिहून घेतलेला आहे। पण अजितदादांसोबतच कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार का, पाहूयात या खास रिपोर्टमधून। खूप काही तुम्ही प्रेम दिलं, खूप काही 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय। पण तिथंच गाडी थांबते, पुढे काही जाईल। मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं। माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं। उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार। अजित पवारांनी विक्रमी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं, पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीनं दादांना नेहमीच खो दिला। अजितदादांनी वेळोवेळी ही खंत जाहीर सभांमधूनही बोलून दाखवली। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत तरी मुख्यमंत्री पदाचं काही होतंय का, बस इतकीच अजितदादांची तगमग आहे। बरं, ही तगमग फक्त दादांची नाही तर कार्यकर्त्यांचीही आहे। आणखी किती दिवस एकच वादा अजितदादा ही घोषणा द्यायची? अजितदादांच्या मुखातून ती मुख्यमंत्री पदाची शपथ ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांचे कान आसुसले आणि तेच शब्द पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांनी केकवर उतरवले। आता केक बघून अजितदादाही म्हणाले असतील, कार्यकर्ता असावा तर असा आणि केक असावा तर तोही असाच। तर कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणजे भारीच प्रकरण असतं। त्यांना नाराज न करता अजितदादांनी झटकन केक कापला आणि पटकन काढता पाय घेतला। केकवर ना काही कमेंट ना कोणती रिॲक्शन, पण कार्यकर्ते जाम खुश। दादांनी मुख्यमंत्री व्हावं हे गेले मी 2-3 वर्षापासून मी स्टेटमेंट दिलेली। माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की आदरणीय दादांनी मुख्यमंत्रीपद घ्यावे। नाशकातही कार्यकर्त्यांचा तोच उत्साह। अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले। पण अजित पवारांचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास तितका सोपा नाहीये, कारण एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे। इच्छा व्यक्त करणं हा कार्यकर्त्यांचा अधिकार असतो, असं शिंदे गटाच्या राजू वाघमारेंनी म्हटलंय। पहिली गोष्ट की प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या इच्छा दर्शवण्याचा। प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे की त्याच्या नेत्याबद्दलच्या इच्छा ज्या असतील त्या दर्शवण्याचा। जसं अजित पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की अजित पवार साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आमचं तर स्पष्ट मत आहे शिवसेनेचं। आम्हालाही वाटतं की आमचे लाडके नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनाही आपली शपथ खरी करायची आहे। मी पुन्हा येईन असं म्हणून ते पुन्हा आले खरे, पण उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसले। आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होत त्यांना आपला शब्द खरा करायचा आहे। शिवाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून भाजप कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम आहे। तोच संभ्रम दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना फक्त कामाला लागण्याचा सल्ला दिलाय। अनेक कार्यकर्ते विचारतात, मग सांगा मुख्यमंत्री कोणाचा होणार, मग मुख्यमंत्री कोण होणार? तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार। यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका, हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका। आज हा प्रश्न आपल्या समोर नाही, आपल्या समोर एकच लक्ष्य आहे। ज्याप्रमाणे अर्जुनासमोर माशाचा डोळा एकमेव लक्ष्य होतं, तसं आपलं एकच लक्ष्य आहे, पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आपलं सरकार स्थापन करणं आणि त्याकरता वाटेल ती किंमत कार्यकर्ता मोजायला तयार आहे। अशा मानसिकतेतनं जर आपण पुढे गेलो तरच मला असं वाटतं की ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू शकू। मुख्यमंत्री पदाची खुर्ची 1 आणि महायुतीतून दावेदार 3, त्यामुळे सत्तेचा हा केक आता कुणाला खायला मिळणार हे बघावं लागेल। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।